सगळ्यांना नमस्कार, स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता आमचे सासरे कसे बसलेले आहेत. आमच्या कट्ट्याच्या समोर झाड आहे. तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, वंदना बंडगर चॅनलला बरं का. आणि बघू शकता संध्याकाळचं वातावरण आहे हे बरं का. अरे कसं आहे हे का. तर संध्याकाळचं वातावरण आहे आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्णपणे बघत चला. सासरे आमचे बसलेत आपले निवांत खुर्ची टाकून कट्ट्यावर. संध्याकाळचं सकाळचं काय त्यांना काय कामच नसतं, निवांतच असतात बरं का. त्यामुळं आणि पुढं रेसिपी आहे आपल्याला एक धपाटी किंवा पराठे असं म्हणता तुम्ही त्याला. तर ते करणार आहे. तर त्यासाठी मी मिरची, जिरं, लसूण घेतलेलं आहे बरं का. मिरची तिखटली आहे बरं का, मी कमी करणार आहे थोडीशी. लई तिखट आहे मिरची. लसूण घेतला आहे का. लसूण देशी लसूण आहे, त्याचे थोडासा पाला आहे, त्याला काय होत नाही, असलं तरी चालतं. आणि जिरं घेतलेत, म्हणजे ह्यात अजून हळद ही टाकायचे, पण ही बारीक करायला घेतलेलं आहे मी बरं का. इथं बारीक करायला तर पीठ घेतले ज्वारीचं पीठ, त्यात हे वाटण करून टाकलेलं. मिरची, लसूण, जिरं पण बारीक केलं तर, आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात. ज्वारीचं पीठ थोडंसं, ह्याचं पीठ टाकलं मी नॉर्मलचं, गव्हाचं पीठ जास्त काही टाकलेलं नाही आहे. आणि मग ही काय हळद आपल्या याच्यानुसार टाकायची, पाहिजे तेवढी हळद. आणि मीठ टाकायचं बघा, भरपूर मीठ असं टाकायचं म्हणजे चवीनुसार चव लागते. आणि धपाटे नाही खा वाटत ना, त्यामुळे. आणि पुन्हा अजून मी जिरं घेऊन टाकते बरं का, थोडंसंच कुस्कारून, कारण जिरं टाकलं की नाही खमंग असं लागतात, खमंग लागतात जिऱ्यानं, म्हणून पुन्हा अजून डबल जिरं टाकून घेतलं. आता बघा हे मिक्स करायचं, सगळं मिश्रण मिक्स करायचं. मिरची आहे त्यामुळं मी उलताना हे करते बरं का, थोडंसं तिखट लागतं आहे म्हणून. ते हलवून मिक्स करून घ्यायची. चटणी, मीठ, सगळं हळद हे सगळं लागलं पाहिजे त्या पिठाला. मिक्सिंग करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यातच पाणी हे केलं बरं का. ते पुसून घेतलं, त्यात पाणी ओतून ते पाणी त्यात ओतायचं, असं करायचं ना, म्हणजे मिरची बारीक केलेली वाया जात नाही हे का. सगळं पुसून घेतलं. आता ते पीठ मळायचं, त्यातच पाणी घेऊन तो दे किती मिरचीचं हे निघतं इकडचं. तर तसं त्यात पाण्यात ओतून पीठ मळून घ्यायचं. मस्तपैकी असं पीठ मळून घ्यायचं, चांगलं मळून घ्यायचं. हळूहळू थोडंसं पाणी ओतायचं आणि मळून घ्यायचं. आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसं मळायचं हे का. बघा कसं पीठ मळलं आहे बघा. झालं की नाही मस्तपैकी पीठ मळून झालं बरं का. झालं मळून, छान असं मळलं. पण ह्यात डाळीचं पीठ नव्हतं बरं का. थोडंसं डाळीचं पीठ घातलं असतं म्हणजे हे झालं असतं, पण डाळीचं पीठच नव्हतं, त्यामुळे नुसतं ज्वारीचं आणि ह्याचंच मी केलं आहे. जेवढं होतं तेच. थोडंसं डाळीचं हे पीठ असलं म्हणजे छान होतात. तर मी अशी हे करते बरं का. वरून एक कागद घेतला आहे, कागद त्या ह्याच्यावर खाली पोळपाटावर एक कापड हातरलं, त्याच्यावर कागद ते हात टाकायचा, गोळा करून ते हे केलं की नाही, तीळ टाकायचं. आणि असे करते बघा. आमच्याकडं असे धपाटे करतात बघू शकता हे का. हे असं कपड्याला लागतं थोडंसं, त्याला काय होत नाही. तेव्हा काही तीळ हे लावून भाजलेली आहे ती धपाटी. आम्ही धपाटी म्हणतो ह्याला, कोण कोण पराठे म्हणतं, कोण कोणी काय म्हणतं. कोथिंबीर नाही टाकली बरं का, कोथिंबीर पण नव्हती. कोथिंबीर टाकायची ह्याच्यात, छान लागतात. तर हे असं कधी तर खायला करायचं. काय करायचं ते. आता त्याच्यावर थोडंसं अजून वरनं तीळ टाकायचं, दोन्ही साईडने तीळ टाकायचं आणि तेल लावून घ्यायचं आणि उलटून घ्यायचं. तेल लावायचं तोपर्यंत इकडं हे करून घ्यायचं. एवढं पीठ मळणार आहे म्हणलं करायची थोडीशी खायापुरती आपली. रोजच चपाती भाकरी हे होऊन गेलं, म्हटलं काहीतरी वेगळं. आता ह्याच्यावर पाण्याचा हात थोडासा घ्यायचा बरं का, असा कागद टाकायचा. बघू शकता तुम्ही हे का. आणि असं हे करायचं म्हणजे हाताला हे होत नाही ना, जास्त चिटकत नाही काय नाही. तर बघा भाजते ते, भाजायची चांगली भाजायची, जास्त करपाव बी द्यायची नाही ते काय नाही, चांगली भाजायची हे का. बघा कशी वाटते ती. आम्ही धपाटी याला म्हणतो, तुम्ही पराठे म्हणता काय म्हणता सांगत चला नक्कीच. आणि कमेंट करत चला कोण कोण अशा पद्धतीनं करतं सांगत चला. आम्ही तर अशा पद्धतीनंच करत असतो बरं का.
आमच्याकडे अशीच पद्धत असते. आता पुन्हा दुसरी एक पद्धत आहे की अशी तळून घ्यायची. तळायची पण धपाटे करायचे ते आपल्याला पुरीसारखे असतात ते करायचे ते तळायचे पण नक्की परत ना त्याचा व्हिडिओ टाकू. तर हे असे भाजले ते बघू शकता तुम्ही. आणि आपल्या चॅनल ज्याने पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करत चला, व्हिडिओ बघत चला, कसं वाटतात कसं नाही सांगत चला, कमेंट करत चला आणि सबस्क्राईब हे करत चला जे पण नवीन असतात त्यांनी बरं का. आता हे ताटात घेतलं आणि बघा मी केलेलं धपाटे करतो बरं का आम्ही असं कधी तर खायच्या वेळेस करतो. तर बाय सगळ्यांना.